पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीनं एक महाराष्ट्रातला युवक अभिजित लढतोय, त्याच्या साथीनं अनेक खासदार राहुलजी गांधीसारखे रस्त्यावर उतरत आहेत, अख्खा देश बघतोय। जे विद्यार्थी आंदोलन करत असताना निश्चितपणे त्यांना मारलं गेलेलं आहे। आम्ही काय ब्रिटिशांचा काळ बघितला नाही, पण ही भारतीय जनता पार्टी ब्रिटिशापेक्षा देखील वाईट वागणूक आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना देत आहे। आणि हे काय विद्यार्थी अतिक्री नाही, हे विद्यार्थी आपले मुलं आहेत, आपलं भविष्य आहे, आपलं उद्याचं देशाचं भविष्य आहे। अशा पद्धतीनं तुम्ही जर त्या विद्यार्थ्यांना लाठी मार करत असाल, आसून सोडत असाल, शरीराच्या गोळे मारत असाल, लाठीला खिळे लावून मारत असाल, तर हे फार मोठं एक विद्यार्थ्यांना अन्याय आहे। आज सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना आम्ही सर्वपक्षीय सोलापूर शहरातले अनेक विद्यालय, महाविद्यालय, अनेक विद्यार्थी आपण बघितलं की 2 विद्यार्थी ज्या पद्धतीनं या ठिकाणी भाषण करत होते, तर असं वाटत होतं की आपण देखील लढलं पाहिजे। आणि ते विद्यार्थी ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस अंगावर शाळे उभारत होते। नीटची परीक्षा म्हणजे गरीबांनी पास वाच नाही का? ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे 2 कोट पेपर घेतात आणि मग पास होतात, मग गरीबांच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर व्हायचा नाही का, असा प्रश्न आहे। त्यामुळं संबंध देशामधील विद्यार्थी या ठिकाणी आपण बघता की सरकारला झुकवलेलं आहे। या सरकारला जागेवर आणण्याचं काम युवकांनी केलेलं आहे। त्या युवकांना सलाम करतो। आज सोलापूर शहरामध्ये जे 22 विद्यार्थी मारले होते त्यांना सर्व पक्षांनी श्रद्धांजली वाहतोय। आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी रक्त सांडलं होतं, त्या विद्यार्थ्यांचा हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय आहे। म्हणून या ठिकाणी आता फटाकडे मारून आम्ही या ठिकाणी आंदोलन हे यशस्वी झालं, त्याला विजय देखील जल्लोष या ठिकाणी आम्ही करतोय। त्यामुळे जे विद्यार्थी, ज्या संघटने, ज्या पक्षाने ह्या मध्ये सहभाग नोंदवला त्या सगळ्यांना सलाम, कारण का सरकारला वाकवण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे।